हाय, कसे आहात सगळे? आज होतं आपल्या गौरीचं आगमन. गौरीचं आगमन झालं आणि आम्हाला यावर्षी उभ्या गौऱ्या करायच्या नव्हत्या पूर्ण. आरास करायची नव्हती म्हणून साध्या ह्या मुखवटे मांडले होते फक्त, पण त्यांना पण थोडंसं सजवलं होतं. कारण त्यांना सजवल्याशिवाय हा सण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. आणि मग संध्याकाळच्या टायमिंगला ह्या ज्या फुलांच्या गौराई असतात त्यांचा मुख्य मान असतो. त्यामुळे त्यांना हळदी-कुंकाच्या पावलाने लक्ष्मी आली असं म्हणत म्हणत गौराईंना घरात घेतलं जातं आणि त्यांची विधिवत पूजा करून त्यांची स्थापना केली जाते आणि मग बाकीची सगळी आरास केली जाते. पण यावर्षी आम्हाला जास्त काही करायचं नव्हतं म्हणून फक्त गौरीची स्थापना केली आणि भाजी भाकरीचा नैवेद्य वगैरे दाखवला, ओटी भरली, हळदी-कुंकू दिलं त्यांना आणि छान असं त्यांचं स्वागत केलं आपल्या घरी. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी हळदी-कुंकू होतं, पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे केला. आईंनी आणि मी हळदी-कुंकू दिलं गौराईला आणि आम्हीसुद्धा घेतलं. आणि ज्या घरामध्ये सासू-सुना असो नाही तर नणंद-भावजय असो, जेवढ्या आनंदाने हळदी-कुंकू घेतील तेवढ्याच आनंदाने त्यांच्या गौराईसुद्धा हळदी-कुंकू घेऊन नक्कीच त्यांच्या सासरी परत जातील. आणि मग संध्याकाळी आरती केली बाप्पाची आपल्या छान. आणि मग गावातल्या सगळ्यांच्या घरी गेलो हळदी-कुंकाला. त्यांनी सगळ्यांनी खूप छान छान एकसे एक डेकोरेशन, एकसे एक आरास वगैरे केली होती सगळ्यांनी. खूप छान छान केलं होतं. सगळ्यांच्या घरी हळदी-कुंकू घेतलं आणि मग आपल्या मंडळातल्या गणपतीच्या दर्शनाला गेलो. तिथे आधी आणि त्याचे सगळ्या काकांचे हे ढोल ताशा वादन वगैरे चाललं होतं, ते बघितलं आणि घरी आलो. आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन होतं. कितीही नकोसं वाटला हा क्षण, तरी हा दिवस येतोच आणि कसे 5 दिवस निघून जातात ते कळत नाही. पण ठीक आहे, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत गणपती बाप्पाला निरोप दिला आणि गौरीचं विसर्जन करायला आम्ही निघालो. आई आणि मी गेलो पाठीमागून गौरीचं विसर्जन करायला. आम्ही बंधाऱ्यावरती जातो गावाला विसर्जन करायला आणि गौऱ्यांना असं फुलांच्या गौराईचं विसर्जन केलं जातं आणि जे आपले मुखवटे असतात ते पुढच्या वर्षासाठी आपण परत व्यवस्थित ठेवून देतो सगळं उतरून. आणि मग बंधाऱ्यावरती गेलो. इतका छान बंधारा पूर्ण पाण्याने भरलेला होता कारण पाऊस खूप जास्त आहे गावाला. इतकं छान वाटत होतं तिथे गेल्यानंतर. मग गौराईची पूजा केली, आरती झाली, गौराईला हळदी-कुंकू दिलं आणि या माझ्या गौराईला सांगितलं की पुढच्या वर्षीसुद्धा एवढाच आनंद आमच्या घरी घेऊन ये, लवकर ये. आणि गौराईला भक्तिभावाने भरल्या डोळ्यांनी असा निरोप दिला आणि सगळ्याजणी त्यांच्या त्यांच्या गौराईंना निरोप देत होत्या. मस्तपैकी छान गौराई विसर्जन झालं आणि मग सगळ्यांनी जो दहीभाताचं नैवेद्य घेऊन येतात बरोबर, ते सगळेजण तिथेच बसून खातात. किती पाऊस वगैरे असला तरी थोडा वेळ का होईना तिथे बसून खातात सगळेजण नैवेद्य. आणि मग हा जो माझा फेवरेट स्पॉट आहे तिथे थोडंसं पाण्यात पाय टाकून बसल्याशिवाय बंधाऱ्यावर आल्याचं सुख नाही. म्हणून मग तिथे गेले, थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि मग बायकांनी फेर धरला गौरी गणपतीच्या गाण्यांवरती. किती पाऊस पडत होता तरीसुद्धा त्यांनी थोडंसं का होईना फेर वगैरे धरला, थोडेसे खेळ खेळले आणि मग असंच आमच्या दिवसाचा एंड केला. चलो बाय. ब्लॉग आवडल्यास नक्की शेअर करा, फॉलो करा.